नमस्कार आणि रामनाम मंडळ. परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आपण परत एकदा आलेलो. तर आता बॉलिवूडमध्ये खूप बिग बजेट असा एक सिनेमा बनतो ज्याची चर्चा खूप जास्त आहे. म्हणजे हॉलिवूडच्या लेवलचं बजेट या चित्रपटाला लावलंय, ज्याचं नाव आहे रामायण. आता प्रत्येक भारतीयाला, प्रत्येक लहान मुलाला, प्रत्येक मोठ्या व्यक्तीला, सगळ्यांनाच रामायण म्हणजे काय हे नक्कीच माहिती आहे. मग याच्यावरतीच आधारित एक सिनेमा येतोय ज्याचा ट्रेलरही तुम्ही पाहिलाच असेल, म्हणजे नकळत कधीतरी पाहिला असेल. कारण की माहित नाही लोकांची स्ट्रॅटेजी काय. हा सिनेमाचा जो ट्रेलर आहे तो भारतात न रिलीज करता त्यांनी बाहेरच्या लोकांना किंवा एका लिमिटेड लोकांना दाखवण्याचं ठरवलंय. आणि त्यांच्यापैकीच काही लोकांनी तो ट्रेलर लीक केलेला आहे किंवा माहित नाही काही नाही, तो सोशल मीडियावरती फिरतोय किंवा बरेच लोकांनी पाहिला पण असेल. याच्यात आपल्याला काही पडायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामायण हा एवढा बिग बजेट सिनेमा बनवलाय, तर तो भारतात तो ट्रेलर लवकर का दाखवत नाही, ज्याच्या 2-3 तारखा अजूनही पुढे ढकलण्यात आलेल्या, अजूनही तो दाखवण्यात आलेला नाहीये. साहजिक बिझनेस हा देखील एक बिझनेस आहे, त्यामुळे माहित नाही प्रोड्युसरचा काय विचार असेल की त्याला ग्लोबली रिलीज करायचं, आणि ते साहजिकच आहे कारण की 4,000 कोटी रुपये या सिनेमावरती लावलेत. त्यामुळे रिकव्हरी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये. पण भारतातला सिनेमा असेल तर भारतात ट्रेलर रिलीज का नाही केलं माहित नाही. आता जेव्हा कधी आपल्याला तो पाहायला मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्टारकास्ट जी आहे, खूप मोठी तगडी स्टारकास्ट आहे. रणवीर कपूर आहे. रणवीर कपूर आहे श्रीरामांच्या भूमिकेमध्ये, म्हणजे प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला दिसतोय. बऱ्याच लोकांनी ट्रोल देखील केलं की कास्टिंग बरोबर नाहीये वगैरे वगैरे वगैरे. पण जेव्हा आपण तो ट्रेलर बघतो किंवा जेव्हा आपण सिनेमा बघतो तेव्हाच आपल्याला नक्की खरं काय आहे ते कळेल. आणि सीतेच्या भूमिकेमध्ये आहे साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेमध्ये आहे यश. म्हणजे या सिनेमाचं जेवढा ट्रेलर लीक झालं ना, त्यावरून तर असं वाटतं की ह्या सिनेमाचा खरा हिरो तर यशच दिसतो, म्हणजे रावणच दिसतो की काय. सगळ्यात महत्वाचं याचं तेच कारण आहे की तो ट्रेलरच आपल्यापर्यंत रिलीज करण्यात आलेला नाही. आणि यशचे जे फॅन फॉलोइंग असेल किंवा कोणत्याही स्टारकास्टचे जे फॅन फॉलोइंग असतात ते त्यांचाच फक्त एक शॉट काढतात आणि तेवढाच व्हायरल करतात. त्यामुळे रामापेक्षा रावणाचं महत्व या सिनेमामध्ये जास्त दाखवलंय का, किंवा फॅननी तो एक दाखवण्याचा प्रयत्न केलाय का, हे देखील होऊ शकतं. याला कारणीभूत आहे की ट्रेलर जो आपल्याकडे अजून रिलीजच झालेला नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिनेमा तगडा स्टारकास्ट घेऊन बनवण्यात आलेला आहे. बाकीचा विषय जर आपण साईडला सोडला तर रामायण हा चित्रपट बघण्यासाठी मीही काय, संपूर्ण भारतीय लोक उत्सुक आहेत. कारण की या सिनेमाची बजेट तेवढंच तितकंच मोठं आहे जितकी या सिनेमाची स्टारकास्ट आहे. म्हणजे या सिनेमामध्ये तुम्हाला विवेक ओबराय पाहायला मिळतील, सनी देओल पाहायला मिळतील, रणवीर कपूर पाहायला मिळेल, यश पाहायला मिळेल, साई पल्लवी पाहायला मिळतील. भरपूर अशी स्टारकास्ट या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु हा सिनेमा कशा पद्धतीने बनवला गेला ट्रेलर बघून आपल्याला पाहायलाच मिळतं की काही ठिकाणी बरेच सुंदर असे व्हीएफएक्स देखील या सिनेमामध्ये पाहायला मिळतात. पण हा सिनेमा नक्की कधी आपल्याला ट्रेलर बघायला मिळणार याची तारीख अजूनही निश्चित करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सिनेमामध्ये जो रावणचा लुक दाखवण्यात आला नाही, खरंच खूप चांगला लुक आहे. म्हणजे जो रावण आहे ते ऍक्च्युली रावण दाखवल्यासारखा वाटतोय. प्रभू श्रीराम पण ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने दाखवण्यात आलेले आहेत असं दिसतंय. आणि सीतेचा पण जो कॉस्ट्युम केलेला आहे खरंच खूप सुंदर केलेला आहे. लक्ष्मणाचं देखील काम तितकंच आहे. म्हणजे रवी दुबे एक टीव्ही स्टार, आणि त्याला एकदम मोठा असा सिनेमा मिळालाय जो लक्ष्मणाचं हे पात्र या सिनेमामध्ये सादर करतोय. आणि खूप सुंदर असा हा सिनेमा आहे. त्यामुळे आपण वाट बघतोय की कधी हा ट्रेलर आपल्याकडे रिलीज होईल. आणि खरंच खूप सुंदर सिनेमा आहे. आणि आपल्या भारतामध्ये ट्रेलर लवकर रिलीज व्हावा का, यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपण या सिनेमाची वाट बघतोय. जय श्रीराम.